कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरात प्रकरणी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। खरातशी संबंधित 3 गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। एसआयटी प्रमुख म्हणून महिला आयपीएस तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कॅप्टन खरात विरोधात नाशिक शहरातील सरकारवाडा, नाशिक ग्रामीण मधील वावी आणि अहिल्यानगर मधील शिर्डी पोलीस ठाण्यात 3 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत। शिर्डीत पीडितेने अश्लील फोटो व्हायरल प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। वावी पोलीस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरलची धमकी आणि 5 कोटी खंडणी प्रकरण, तर सरकारवाडा पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे। यामुळे आता खरातचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। एसआयटी स्थापन केल्यानंतर सर्व कागदपत्र आणि केस डायरी तात्काळ एसआयटी कडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यानंतर तपासाचा प्रगती अहवाल नियमित सादर करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत। या निर्णयामुळे कॅप्टन खरात प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे।